साधारण 1970चे ते दशक. सोव्हिएत युनियनच्या अधिपत्याखाली असलेला युक्रेन हा देश आपल्या अस्तित्वासाठी धडपडत होता. याच दरम्यान युक्रेनमध्ये भाषिक आणि वांशिक वादाने परिसीमा गाठली होती. साल 1976ला बांधकाम मजूर असलेल्या बोरिस कोम आणि पत्नी मिसेस कोम यांच्या पोटी जान कोम यांचा जन्म झाला. जान 16 वर्षांचा होईपर्यंत वाढत जाणारी युक्रेनची अस्थिर परिस्थिती, पाण्याची असुविधा, विजेची टंचाई, 2 वेळच्या अन्नाची मारामारी, शिवाय इथलं तापमान नेहमी 0 खाली, अशा खडतर परिस्थितीत जान कोमची आई, आजी आणि जान अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील माउंटन व्ह्यू येथे स्थलांतरित झाले. वडील बोरिस मात्र युक्रेनमध्येच राहिले. अमेरिकेतील एका सामाजिक संस्थेने या कुटुंबाला 2 खोल्यांचं घर दिलं. त्यात जान कोम, त्याची आई आणि आजी असे तिघेही राहू लागले. आईने घर चालवण्यासाठी खूप संघर्ष केला. तिने बेबी सिटर म्हणून दुसऱ्याच्या घरी काम करायला सुरुवात केली आणि छोटा 16-17 वर्षांचा जान पेपर टाकणे, दुसऱ्याच्या दुकानातील फरशा पुसणे अशी कामे करून आईला संसारात हातभार लावू लागला. घरात इतकी गरिबी होती की 1 वेळच्या जेवणासाठी मोफत अन्नछत्राबाहेर हा मुलगा तासनतास रांग लावून जेवण मिळण्याची वाट पाहत उभा असायचा आणि मिळालेलं जेवण तो आई आणि आजीला नेऊन द्यायचा. अशाही खडतर परिस्थितीत जानला कम्प्युटर शिकण्याची आवड निर्माण झाली. तो कम्प्युटर नेटवर्किंग शिकू लागला होता. अवघ्या 2च वर्षात तो प्रोग्रामिंग शिकला. ह्या मुलाच्या बोटात अशी काही जादू होती की तो कम्प्युटरवर सहज नव्या गोष्टी शोधत असे. सगळं सुरळीत चाललं असं वाटत असतानाच एक दुःखद घटना जान कोमच्या कानावर पडली. त्याच्या आईला कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. छोट्या जानवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण जान हार मानणाऱ्या पैकी नव्हता. कम्प्युटरची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने सेंट जोस स्टेट युनिव्हर्सिटी जॉईन केली आणि तो कम्प्युटरचे धडे गिरवू लागला. सोबतच जान कोम एका प्रायव्हेट कंपनीत सिक्युरिटी टेस्टर म्हणून काम करू लागला. पुढे 6च महिन्यात जानला त्याच्या जीवनातील सगळ्यात आनंदाची बातमी मिळाली. ती म्हणजे याहू कंपनीने इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर म्हणून जान कोमची निवड केली होती. जान याहूमध्ये मन लावून नोकरी करू लागला. याच दरम्यान सलग 2 दुर्दैवी घटना त्याच्या जीवनात घडल्या. 1997 मध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाले. तर पुढे 3च वर्षात जानची आई देवाघरी गेली. याच दरम्यान सोबत काम करणाऱ्या ब्रायन ॲक्टम या मित्राने जानची साथ दिली. ब्रायन जानच्या सुखदुःखात सामील व्हायचा. दोघांनी तब्बल 9 वर्षे एकत्र काम केले. सप्टेंबर 2007 मध्ये या दोघांनी याहूची नोकरी सोडून काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्या काळात तब्बल 25 लाखांचं पॅकेज असलेल्या याहू कंपनीच्या नोकरीवर पाणी सोडलं. एका वर्षात ह्या दोघांनी अमेरिका पिंजून काढली. जे सेव्हिंग्ज होतं ते संपवून टाकलं. पण नवीन काय करायचं याचा मार्ग काही दोघांना मिळत नव्हता. जान कोमने पुन्हा नोकरी करावी या इराद्याने सोशल मीडियात सगळ्यात टॉपची समजल्या जाणाऱ्या फेसबुक कंपनीत इंटरव्ह्यू दिला. पण दुर्दैवाने फेसबुक कंपनीने जान कोमला रिजेक्टचा शिक्का मारून परत पाठवले. आता पुढे काय, हा मोठा यक्ष प्रश्न जान कोम समोर होता. 2009 मध्ये त्याने ॲपल फोन खरेदी केला आणि त्याला माहिती मिळाली की ॲप स्टोअर खूप सारे नवीन ॲप घेऊन येत आहे. जानला असं काहीतरी बनवायचं होतं की ज्यामध्ये जाहिरात नसेल आणि लोकांना वापरणे अतिशय सोपे असेल. कारण याहूमध्ये नोकरी केल्याने जानला कळून चुकले होते की जाहिरात पाहून लोक कंटाळतात. शिवाय हाताळण्यास अवघड गोष्ट जास्त काळ कोणी वापरत नाही. शिवाय इतकी वर्षे याहूमध्ये काम केल्याने याहू जाहिरातबाजीमुळे गुगल समोर स्पर्धा करण्यात कमी पडला याची जाणीव जान कोमला होती. पुढे जान आपल्या ॲलेक्स नावाच्या रशियन मित्राला भेटला. कुठल्या प्रकारच्या ॲपवर काम करता येईल याचा विचार करता करता ॲलेक्स त्याला म्हणाला, जान, आत्ताच्या घडीला चांगला मेसेंजर नाही. जे आहेत ते फक्त त्या कंपनीपुरते मर्यादित आहेत, जसे की ब्लॅकबेरी टू ब्लॅकबेरी. शिवाय हे मेसेंजर सुरू करण्यासाठी ईमेल अकाउंट वगैरे किचकट प्रक्रियेतून जावं लागतं.
त्यासाठी मोबाईल नंबर हा जर पर्याय दिला तर मार्ग सुकर होईल. मित्राने दिलेल्या ह्या सल्ल्याने जॉन कोम यांच्या डोक्यात अनेक विचारांना ऊर्जा मिळाली. पश्चिमेला मावळलेला सूर्य नवी आशा घेऊन पूर्वेला उदयास आला. जॉनने आपला मित्र ब्रायन ॲक्टमला ही गोष्ट सांगितली. जॉन दिवसभर मेहनत करू लागला आणि त्याने इन्स्टंट मेसेंजर ॲप बनवायला सुरुवात केली. हळूहळू हा ॲप बनून तयार झाला. त्याला नाव देण्यात आलं व्हॉट्सॲप. 24 फेब्रुवारी 2009 रोजी जॉन कोमने स्वतःची कंपनी लॉन्च केली, ज्याचं नाव होतं WhatsApp.inc. पण मोठ्या अपेक्षेने सुरू केलेले व्हॉट्सअप एका वर्षातच ढासळले. या ॲपला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळेना. जॉन कोम निराश झाला. या ॲपसाठी त्याने आपली स्वप्ने आणि पैसा सर्व काही पणाला लावले होते. हताश झालेला जॉन आपला मित्र ब्रायन ॲक्टमकडे गेला. जॉन म्हणाला, जॉन, पुन्हा एकदा प्रयत्न कर. आणि झालेही तसेच. एकही जाहिरात नसलेला व्हॉट्सअप जगभरातील लोकांनी आपलासा केला. अवघ्या 3 वर्षात ॲपल फोनमध्ये डाउनलोड केला जाणारा तो पहिला ॲप बनला. बघता बघता जॉन कोम आणि व्हॉट्सअपचे दिवस फिरले. पुढच्या 5 वर्षात व्हॉट्सअपने यशाची सगळी शिखरे पादाक्रांत केली आणि फेसबुक कंपनीच्या बुडाला आग लागली. इंटरव्ह्यूमध्ये नापास करणारी फेसबुकची टीम जॉन कोम यांच्या अपॉइंटमेंटसाठी घिरट्या घालू लागली. आणि 2014 मध्ये फेसबुकचे संस्थापक असलेल्या मार्क झुकरबर्ग यांनी $19 बिलियन म्हणजे जवळपास 1,19,000 करोड रुपयांना व्हॉट्सअप खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शिवाय व्हॉट्सअपच्या मुख्य कार्यकारी मंडळावर जॉन कोमला कायम ठेवण्याचे आश्वासन दिले. हे डील जगातील सर्वात मोठ्या डीलपैकी एक मानले जाते. जॉन कोम यांनी या डीलला होकार देण्यासाठी फक्त एकच अट ठेवली आणि ती अट होती, ज्या ठिकाणी फेसबुक कंपनीने जॉन कोमला नोकरीसाठी नाकारले होते त्याच ठिकाणी, त्याच केबिनमध्ये मी या ॲग्रीमेंटवर सही करेन. फेसबुकने जॉनची अट मान्य केली आणि जॉन कोम यांनी फेसबुक सोबत ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी केली. पुढे फक्त एकाच रात्रीत जॉन कोम फोर्ब्सच्या यादीत जगातील 62वे श्रीमंत व्यक्ती ठरले. अमेरिकेच्या माउंटन व्ह्यू पासून जगभरातील बड्या उद्योजकांमध्ये एकच चर्चा रंगू लागली. एकच प्रश्न होता, फक्त एकाच ॲपमुळे जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवणारा कोण हा जॉन कोम? पोटाची खळगी भरावी म्हणून अन्नछत्राबाहेर रांग लावून जेवण मागणारा, दुसऱ्याच्या दुकानातील फरशा पुसून अतिशय हालाकीच्या परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारा, याहू सारख्या 9 वर्षाच्या नोकरीवर ठोकर मारून नवीन काहीतरी करण्याची जिद्द बाळगणारा, आपल्या दैनंदिन जीवनात आपण फक्त 5 मिनिटे राहू शकत नाही असे व्हॉट्सअप बनवणारा व्हॉट्सअपचा जनक जॉन बोरुसोविच कोम. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात जगप्रसिद्ध मेसेंजर ॲप व्हॉट्सअप बनवणाऱ्या जॉन कोम यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 24 फेब्रुवारी 1976 रोजी कीव, युक्रेनमध्ये जॉन बोरिसोविच कोम यांचा जन्म झाला. खडतर परिस्थितीत वयाच्या 16व्या वर्षी आई आणि आजीसोबत हे कुटुंब अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्ह्यू येथे स्थायिक झाले. अतिशय हालाकीच्या परिस्थितीत कौमला कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये रस निर्माण झाला. असं म्हणतात, वेळ चांगली असो किंवा वाईट, ती एक ना एक दिवस नक्की बदलते. जॉन कोम यांचे दिवस हळूहळू बदलत गेले. सुरुवातीला दुसऱ्याच्या दुकानात फरशी पुसणारा हा मुलगा हळूहळू याहू सारख्या मोठ्या कंपनीत कामाला लागला. तिथे 9 वर्षे नोकरी केल्यावर स्वतःचं काहीतरी करायचं या उद्देशाने त्याने 2 वर्षे प्रयत्न केला आणि जन्म झाला तो व्हॉट्सॲप या मेसेंजर ॲपचा. पुढे जगभरात व्हॉट्सॲपचा इतका गाजावाजा झाला की 9 फेब्रुवारी 2014 रोजी फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी जॉन कोमला त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले आणि फेसबुकच्या संचालक मंडळात सामील होण्यासाठी औपचारिकपणे प्रस्ताव दिला. 10 दिवसानंतर फेसबुकने घोषणा केली की $19 अब्ज मध्ये व्हॉट्सअप विकत घेत आहोत.
हा करार इतका मोठा होता की जॉन कोम थेट जगाच्या श्रीमंतांच्या फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट झाले. जॉन कोमला कोणी उद्योजक म्हटलेलं आवडत नाहीत. ते म्हणतात, मला जर कोणी उद्योजक म्हणेल तर माझा अंगरक्षक त्याला एक ठोसा मारेल, कारण उद्योजक हा पैसा कमवण्याच्या उद्देशाने प्रेरित असतो आणि मी फक्त लोकोपयोगी उत्पादने बनवतो. गडगंज श्रीमंत असलेल्या जॉन यांना दानशूर म्हणून देखील ओळखले जाते. 2022 मध्ये झालेल्या युक्रेन रशियन युद्धामध्ये युक्रेनला मदत म्हणून जॉन यांनी तब्बल 17 दशलक्ष डॉलर दान केले. अनेक समाजोपयोगी कार्यासाठी सुद्धा त्यांनी लाखो डॉलर दान केले आहेत. मित्रांनो, एका गरीब घरातून आलेल्या जॉन कोम यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. आपण केलेली मेहनत, बदलत्या काळात घेतलेले निर्णय आणि नशिबाची साथ असेल तर सक्सेस स्वतःहून पायाशी लोळण घेते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे जॉन कोम यांचा प्रवास आहे. आमच्या प्रेरणा क्रिएशन्सच्या माध्यमातून जॉन कोम या ध्येयवेड्या माणसाला मानाचा मुजरा. मित्रांनो, जॉन यांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही व्हॉट्सॲप तुमच्या मोबाईलमध्ये कधी डाउनलोड केलं हे कमेंट करून नक्की सांगा. आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.